विविध रूपी ठसा उमटवणारी समीक्षा कशी विकसित होत गेली, तिचा उगम कसा झाला, हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. समीक्षेची संकल्पना. सम आणि ईक्ष या दोन पदांनी मिळून समीक्षा हा शब्द तयार होऊन सम म्हणजे समप्रमाणात सर्वांगीण दृष्टीने निहाळणे व ईक्ष म्हणजे पाहणे. सम अधिक ईक्ष बरोबर समीक्षा. म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे योग्य प्रकारे सर्व बाजूंनी डोळसपणे पाहणे, निहाळणे असा या शब्दाचा अर्थबोध होतो. हिंदी भाषेत समीक्षेसाठी प्रचलित असलेला आलोचना या शब्दाचाही अर्थ आलोचन, सर्व बाजूंनी पाहणे असाच होताना दिसतो. समीक्षा या शब्दाला इंग्रजीमध्ये क्रिटिसिझम असे म्हणतात. क्रिटिसाइज या शब्दाचे मूळ असणाऱ्या ग्रीक या शब्दाचा अर्थ एक्झामाइन किंवा चाळणी लावणे, कसोशीने परीक्षण करणे असा आहे. क्रिटिसिझम या शब्दाचा आधुनिक वापरात विश्लेषण आणि मूल्यन हे दोन्ही अर्थ स्थिरावलेले आढळतात. जेव्हा समीक्षेच्या प्रक्रियेमध्ये विश्लेषण व मूल्यन या दोन्ही प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. समीक्षा या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून टीका ही संज्ञाही रूढ असल्याचे आढळते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात नवसाहित्याच्या कालखंडापासून टीका व टीकावर टीकाकार या संज्ञेऐवजी समीक्षा आणि समीक्षक या संज्ञांचा वापर होऊ लागल्याचे दिसते. टीकते गमते अर्थ अनया म्हणजे ज्या विवेचनाने अर्थ स्पष्ट करण्यात येतो त्यास टीका म्हणतात. परंतु टीका या शब्दाशी दोष दाखवणे असा अर्थ निगडीत झाल्याने त्याचा वापर टाळण्याकडे अधिक कल झुकलेला दिसतो. संस्कृत वाङ्मयाशी संबंध असलेली परिभाषा म्हणजे मल्लिनाथी टीका देखील शब्द, अर्थ, अन्वय यावर भर देणारी असल्याने टीका व्यवहाराचा संकोच होऊन टीका ही संज्ञा मागे पडल्याचे दिसते. समीक्षा म्हणजे समतोलपणे अवलोकन करणे, समदृष्टीने पाहणे या अर्थाने समीक्षा विकसित होत गेल्याने व समीक्षेच्या व्यापक क्षेत्राची कल्पना विकसित होत गेल्याने समीक्षेच्या व्यापक असल्याने समीक्षा आणि समीक्षक हीच परिभाषा आधुनिक काळात स्वीकारणे असल्याचे दिसते. साहित्याचा प्रसार व्हावा, साहित्यकृतीचे योग्य प्रकारे मूल्यांकन व्हावे, साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, साहित्याचे आकलन सुलभ व्हावे, साहित्यकृतीतील गुणदोषांची चिकित्सा व्हावी, साहित्यातील गूढ रहस्यांचा शोध घेता यावा, साहित्यकृतीची बलस्थाने, मर्मस्थाने शोधता यावीत इत्यादी समीक्षेचे हेतू असल्याचे दिसते. लेखक वाचक यातील दुवा बनून साहित्याबद्दलची अभिरुची वाढवणे, कलाकृतीच्या अंतरंगात दडलेल्या सौंदर्य स्थळांची उकल करून आस्वाद घ्यायला शिकवणे, श्रेष्ठ व शाश्वत कलामूल्यांची प्रतिष्ठा जपणे, कला व नीती यांची योग्य सांगड घालून वाङ्मयीन वातावरण स्वच्छ ठेवणे, लेखनातील नाविन्य, प्रयोगशीलता यांचे स्वागत करणे, सामान्य वाचकांवर संस्कार करणे, लेखकाची प्रतिभाशक्ती पुलकित करून सकस साहित्य निर्मितीस सहाय्य करणे इत्यादी कार्य समीक्षा करत असल्याचे आढळून येते. साहित्यकृतीच्या कालखंडाशी त्याचा अर्थ लावून अवलोकन व वर्गीकरण याद्वारे परीक्षण करणे, सूक्ष्म अध्ययनातून कलाकृतीच्या परिणामाविषयी अभिप्राय देणे, कलाकृतीतील वाङ्मयीन मूल्ये, जीवनमूल्ये, प्रतीके, उपमा यांचे यथार्थ अवलोकन करून परिचय करून देणे, मूलभूत तत्वांच्या आधारे कलाकृतीचे मूल्यमापन करणे, साहित्यकृतीचे स्वरूप, कथानक, भाषा सौष्ठव, आवश्यक बदल, लेखकाचा हेतू, आशय, अभिव्यक्ती याद्वारे विश्लेषण करणे इत्यादी समीक्षेची प्रयोजने असल्याचे दिसते. समीक्षा एक अधिभाषा असल्याचे लक्षात येते. लेखकाच्या भाषेशी जुळवून घेत जमेल तेवढी सुसंगत आणि तर्काधिष्ठित भाषा समीक्षा निर्माण करताना दिसते. साहित्य म्हणजे लेखकाने जीवनभर केलेली समीक्षा आणि या साहित्यावर समीक्षकाने केलेली टीका ही दुसरी समीक्षा. त्यामुळे लेखकाची एक वेगळी भाषा व समीक्षेची स्वतःची वेगळी भाषा यातून साहित्य आणि समीक्षा म्हणजे दोन भाषांचे दर्शन घडताना दिसते. समीक्षेची भाषा अनेक रूपात प्रकट होताना दिसते. काळानुसार ती वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, अस्तित्ववादी तर कधी उदारवादाचा पुरस्कार करताना दिसते. काळाच्या प्रवाहानुसार तत्कालीन परिस्थिती, ज्ञान, संकल्पना, विचार, अभिरुची समीक्षेच्या भाषेद्वारे प्रकट होताना दिसतात.
समीक्षेच्या भाषेद्वारे समीक्षकाचे अंतरंग, आवडीनिवडी, शंका, न रुचणाऱ्या गोष्टी प्रकट होताना दिसतात. लेखक त्याच्या भोवतालचे जग, समीक्षकाची व्यक्तिगत मते त्यांचा समन्वय साधून भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांचा विचार न करता वर्तमान काळातच समीक्षेची भाषा प्रकट होताना दिसते. समीक्षेच्या विविध व्याख्या. टीका म्हणजे वाङ्मय संबंधीचे वाङ्मय होय. श्री के. क्षीरसागर. ललित साहित्याचे आकलन, आस्वादन, मूल्यमापन करण्यासाठी गांभीर्याने होणारा विचार व्यवहार म्हणजे समीक्षा. राग जाधव. विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वांच्या आधाराने वाङ्मयाचे विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची जी शक्ती तिला टीका म्हणतात. राश वाळिंबे. परिस्थिती कोणतीही असली तरी टीकावृत्ती ही उपजत असते. व्यक्तिपरित्वे तिचा आविष्कार कमी अधिक प्रमाणात होतो. हा भाग वेगळा. या आविष्काराला विशिष्ट घाट आला की तिला टीका असेच म्हटले जाते. गोमा कुलकर्णी. तुलना करणे हाच टीकेचा अर्थ होय. रॉबर्टसन. कवीच्या काव्याचे मूल्य वाचकास प्रतीत करून देणे. मॅथ्यू अर्नाल्ड. पूर्वग्रह न बाळगता केलेले रसग्रहण म्हणजे टीका होय. मॅथ्यू अर्नाल्ड. विवरण करणे व निर्णय देणे हे टीकेचे प्रयोजन आहे. रॉबर्टसन. एकूणच आपण समीक्षेची संकल्पना, स्वरूप आणि त्याची प्रयोजने याबद्दल अधिक माहिती घेतलेली आहे.